लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया पुढील काही मालिकेचे अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की रडत असलेल्या रम्याला दिलासा देत जीवा मिळवून देणार पुन्हा एकदा संसार वाचवण्याची हिंमत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मालिनी काकूंना समजणार पार्थ, काव्या आणि रम्याच्या तिघांच्याही आयुष्यातलं खूप मोठं सत्य. आता नेमकं काय सत्य आहे, कसं समजणार, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथं पाहतोय की रम्याने काव्याला गुरुजींबरोबरचं बोलणं ऐकवल्यानंतर आता पार्थचं आणि रम्याचं लग्न होणार हे ऐकून काव्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि काव्याला आता कळतच नसतं की आता मी काय करू. जर स्वतः गुरुजींनीच सांगितलेलं आहे की काव्या आणि म्हणजे मी आणि पार्थ वेगळे होऊ आणि जर रम्याचंच पार्थबरोबर लग्न होणार आहे तर मग मला तर पुढे काहीच करता येणार नाही. माझं तर संपूर्ण आयुष्य संपून जाईल. देशमुखांच्या शिवाय माझ्या आयुष्यात दुसरं काहीही नाही आहे आणि कुठल्याही गोष्टीला स्थान नाही आहे. मी काय करू, कसं करू या विचारांनी आता काव्या पूर्णपणे तुटून गेलेली असते. ती म्हणत असते, माझ्याकडनं एक छोटीशी चूक झाली, ती म्हणजे मी देशमुखांपासून गोष्टी लपवल्या. खरं तर मी त्यांच्यापासून गोष्टी लपवल्या नव्हत्याच, मी त्यांना सांगत होते, पण त्यावेळी त्यांनी माझं काहीही ऐकून घेतलं नाही आणि आता मात्र हे सगळं जाऊन एवढ्या पार शिगेला पोहोचलं आहे. मला वाटलं नव्हतं की हे सगळं असं होईल. मी त्यांना सत्य सांगणारच होते, पण तरीसुद्धा हे सगळं नको तेच घडून बसलं. आता मी काय करू. मला काहीही झालं तरी देशमुखांना माझ्या आयुष्यातून गमवायचं नाही आहे. ते माझे होते, माझे आहेत आणि कायमस्वरूपी माझेच राहतील. त्यांच्याशिवाय माझं आयुष्य शून्य आहे, त्यांच्याशिवाय माझं आयुष्य व्यर्थ आहे आणि म्हणूनच मी त्यांच्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिनही नाही करू शकत. मला ते माझ्या आयुष्यात हवेत असा विचार करत आता काव्या तिच्या रूममध्ये येते. काव्या खूप रडत असते. तर इकडे पार्थ याला मात्र या सर्व गोष्टी माहीतच नसतात. आता पार्थ काम करत बसलेला असतो आणि त्यावेळी पिहू त्याच्या जवळ येते आणि त्याला विचारते, पार्थ दादा, मला तुझ्याकडचा ब्लॅक स्केच पेन देशील का? पार्थ म्हणतो, हो हा घे, स्केच पेन घेऊन जा, पण हो मला आणूनसुद्धा दे, कारण मी सुद्धा काम करतोय. पिहू होकार देते आणि निघून जाते. तर इकडे काव्या रडत असते. काव्या म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलं, मी आता काय करू. जर गुरुजींनी सांगितलं आहे तर नक्की त्यांचं भाकीत सत्य होणार. याचा अर्थ मी आणि पार्थ देशमुख कायमचे वेगळे होणार नाही. काहीही झालं तरी मी हे सगळं घडू देणार नाही. देशमुख माझे होते, माझे आहेत आणि कायम माझेच राहतील. त्यासाठी मला जे वाटेल ते करावं लागलं तरीही चालेल, माझी काहीही हरकत नाही. पण मी देशमुखांना गमावण्याची रिस्क कधीच नाही घेऊ शकत. देवा, अरे माझ्या नशिबात हे एवढे सगळे भोग का? आधी माझं लग्न तूच तुझ्या मर्जीने त्यांच्याबरोबर लावून दिलंस. जेव्हा मी त्यांना स्वीकारत नव्हते तेव्हा बळजबरीने त्यांना स्वीकारण्यासाठी मला भाग पडलास आणि आता जेव्हा मी त्यांना माझा जीवनसाथी म्हणून स्वीकारलं आहे, मला त्यांच्याबरोबर माझं पुढचं सगळं आयुष्य घालवायचं आहे, तेव्हा हे सगळं का? असं म्हणत काव्या आता जीवाला कॉल करते आणि जीवाला आता ती हा सगळा प्रकार सांगते. रम्याने तिला जे जे काही सांगितलं ते सगळंच. आता जीवा ते सगळं ऐकतो आणि काव्याला म्हणत असतो, काव्या तुला काय वाटतं, रम्या जे म्हणाली ते सत्य आहे का? हे बघ, असं काहीही होणार नाही आहे आणि राहिला प्रश्न गुरुजींच्या भविष्यवाणीचा. तर काव्या, एक गोष्ट कायम स्मरणात ठेव, प्रेमापेक्षा श्रेष्ठ या जगात काहीही नाही. असं म्हटलं जातं, प्रेमाने जग जिंकता येतं. मग तुला प्रेमाने फक्त एका पार्थदादाला जिंकता येणार नाही असं वाटतंय का तुला? मला खात्री आहे ना, तू सगळं करून दाखवशील आणि पार्थदादालाही मिळवशील. त्यावर ती म्हणत असते, अरे पण कसं शक्य आहे? बघतोयस ना तू, पार्थ माझ्याबरोबर सध्या कसे वागतायत ते. त्यांना माझ्याबरोबर बोलण्यामध्ये बिलकुलच रस नाही आहे. ते मला एवढं वाईट हिणवून बोलतायत, घालवून पाडून वागवतायत. मग ते माझ्याबरोबर येतील असं तुला वाटतंय का? नाही रे, मला वाटतं गुरुजी म्हणाले तसंच घडेल. मी आणि पार्थ वेगळे होऊ आणि रम्याच पार्थबरोबर येईल. त्याबरोबर आता जीवा म्हणतो, रम्या आणि पार्थ दादा नाही ग काव्या, हे शक्यच नाही आहे. अगं रम्या गेली 15-20 वर्ष जास्त झाली आमच्या घरात राहते. म्हणजे जेव्हा तिचे बाबा वारले ना, त्याच्यानंतरपासून ती थेट माहेरी राहायला आली वसवत्याच्या, म्हणजे आपल्या घरी. पण तेव्हा
पार्थदादासुद्धा लहान होता आणि तेव्हापासून रम्या आणि पार्थदादा प्रत्येक वेळी एकत्रच आहेत. शाळा एक, कॉलेज एक, ऑफिस एक, सगळं एक. पण तरीही कधीच पार्थदादाच्या मनात रम्याबद्दल एकही चुकीचा विचार आलेला नाही आहे. कारण मुळात त्याने रम्याकडे कधी त्या इंटेन्शनने, कधी त्या नजरेने पाहिलंच नाही. मग जर त्याने रम्याकडे कधी पाहिलंच नाही तर आज तुला ही भीती का वाटते? त्यावर काव्या म्हणत असते, जीवा मला ही भीती वाटते कारण साठे गुरुजींनी केलेली भविष्यवाणी कधीच खोटी होत नाही असं पार्थ यांनी मला स्वतः सांगितले. आणि मला पूर्ण खात्री आहे की जर पार्थ म्हणालेत साठे गुरुजींची भविष्यवाणी कधीही चुकीची ठरत नाही तर नक्की यावेळीसुद्धा साठे गुरुजींची भविष्यवाणी चुकीची ठरणार नाही. साठे गुरुजी जे म्हणाले ते तसंच घडेल आणि म्हणूनच मला जास्त काळजी वाटते. जर मी पार्थनं गमावलं ना तर मी स्वतःच्या आयुष्यात पूर्णपणे हरून जाईन जीवा. मग मी आयुष्यात सगळं संपलं असं समजेन आणि मग मात्र माझ्या आयुष्यात जगण्यासारखं काही उरणार नाही असं म्हणत काव्या फोन कट करून टाकते. तर आता इकडे काम करत बसलेला पार्थ याला ब्लॅक स्केच पेनची गरज लागते. पार्थ म्हणतो ही पिहूपन्ना ब्लॅक स्केच पेन आणून देईन म्हणाली आणि अजून घेऊन आलेली नाही आहे. आता पार्थ हा पिहूकडनं त्याचा ब्लॅक स्केच पेन आणण्याकरता चाललेला असतो आणि तो चाललेला असताना त्याला काव्याच्या खोलीबाहेरून मुसमुसण्याचा आवाज येतो. पार्थ विचार करतो, अरे हा मुसमुसण्याचा आवाज कुठून येतोय? मग पार्थ आजूबाजूला बघतो तर त्याला कुठेच काहीच दिसत नाही. मग पार्थ अलगद काव्याच्या खोलीकडे बघतो तर त्याला काव्याच्या खोलीतनाच मुसमुसण्याचा आवाज येत असतो. पार्थ अलगद खोलीत डोकावतो तर त्याला दिसतं की काव्या रडतीये. मग आता पार्थला प्रश्न पडतो की काय झालं, या का रडतायत? आता पार्थ काव्याबरोबर कितीही निष्ठुर वागत असला तरीही त्याचा अर्थ असा तर होत नाही ना की पार्थला काव्याची काळजी नाही किंवा पार्थचं काव्यावर प्रेम नाही. पार्थचं सुद्धा काव्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं काव्याचं पार्थवरती आहे. आणि त्यामुळे आता काव्याला रडताना बघून पार्थलाही वाईट वाटतं आणि पार्थ आता रूममध्ये येतो काव्याला काय झालं विचारण्यासाठी. त्यावेळी काव्या आता तिचे अश्रू लपवते आणि डोळे पुसत पार्थला म्हणते, नाही काही नाही, मी ते म्हणजे मी काही नाही देशमुख, मी सहजच म्हणजे माझ्या डोळ्यात कचरा गेला बहुधा. त्याबरोबर पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही माझ्याबरोबर एकदा खोटं बोललात आणि त्यामुळेच आपल्यामध्ये एवढं मोठं अंतर पडलं. तरीही तुम्ही पुन्हा तीच चूक करताय. पुन्हा एकदा तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोलताय. काव्या तुम्हाला माझ्याशी खोटं बोलल्याशिवाय दिवस जात नाही का? का खोटं बोलताय? आणि तुमच्या डोळ्यात कचरा गेला असं म्हणताय. दोन्ही डोळ्यात तुमच्या एकदम सोबत कचरा गेला का? दोन्ही डोळ्यातून अश्रू येत आहेत ते? काव्या आता गप्पच बसते. पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्हाला जर कोणी काही बोललं असेल तर तुम्ही ते माझ्याजवळ बोलू शकता, मला सांगू शकता. वसवत्या किंवा रम्या काही बोलल्या आहेत का तुम्हाला? नाही. म्हणजे जरी त्या तुम्हाला काही बोलले असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांचं बोलणं मनावरती घेऊ नका. वसवत्या आणि रम्याचं काय एवढं, त्यांना हवं असतं तेव्हा बोलतात. तुम्ही उगाच फार विचार करू नका, समजलं ना? तर काव्या डोळे पुसते आणि होकारार्थी मान डोलावते. त्यावेळी मग पार्थच्या लक्षात येतं की कदाचित त्याच दोघी काहीतरी बोललं असतील म्हणून काव्यांना वाईट वाटलं असेल. मग पार्थ तिकडनं बाहेर पडतो. इतक्यात त्याला मालिनी काकू सापडतात. पार्थ मालिनी काकूंना काव्या रडत बसल्याबद्दल सगळं सांगून टाकतो. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात, बापरे माझी सून का रडत बसली आहे आणि माझ्या लेकाला तिची इतकी काळजीही वाटते आहे का? बरं मग मी माझ्या सुनेशी जाऊन पटकन बोलते. मालिनी काकू काव्याकडे येतात आणि काय झालं बाळा असं विचारतात. काव्या मालिनी काकूंच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि ढसाढसा रडू लागते. मालिनी काकू तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि काव्या काय झालं बाळा, का रडतीयेस? तुला कोणी काही बोललं का? वसुताई किंवा रम्या काही बोलल्या का? मला सांग ना गं सोन्या असं म्हणतात. त्यावेळी मग काव्या सांगू लागते, मला आई त्या दोघींपैकी कोणीही काहीही बोललं असतं ना तरी काहीच वाटलं नसतं. त्या दोघींनाही मी बरोबर पुरून उरते, पण घटना खूप सिरियस आहे असं सांगते. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, काव्या हे बघ बाळा, जे काही असेल ते प्लीज स्पष्ट बोल, उगाचच्या उगाच तू माझा आणखीन ताप वाढवू नकोस. त्यावेळी मग काव्या सांगत असते, आई मगाशी मला किचनमध्ये रम्याने साठे गुरुजींचं तिच्याबरोबरचं बोलणं ऐकवलं. साठे गुरुजी रम्याला म्हणालेत की पार्थचं दुसरं लग्न होणार, पार्थच्या भविष्यात दुसऱ्या लग्नाचा योग आहे. पार्थ आणि रम्या लग्न मंडपात बसलेले असणार, पार्थच्या हातात रम्याच्या नावाचं मंगळसूत्र असणार वगैरे वगैरे. त्याबरोबर मग आता लगेचच मालिनी काकू ह्या म्हणू लागतात की अगं काव्या तू कुठे हे सर्व सिरियसली
घेतेस आणि हे बघ असं काही होणार नाही आहे, तू लक्षात ठेव, मी म्हणते आहे ना. त्यावर ती म्हणते, अहो पण आजपर्यंत साठे गुरुजींनी केलेली कुठलीही भविष्यवाणी चुकीची ठरलेली नाही आहे ना आई, मग तुम्ही आज सरळ असं कसं म्हणता. त्यावर मालिनी काकू तिला समजावतात की हे बघ, प्रत्येक गोष्टीचा अर्थ हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा कधी कधी लावावा लागतो. गुरुजी कोड्यात बोलतात आणि ते कोड्यातच काहीतरी बोलले असतील. मी उद्या गुरुजींना भेटेन आणि त्यांच्याशी बोलेन. दुसऱ्या दिवशी मालिनी काकू गुरुजींना भेटायला येतात आणि गुरुजींना तुम्ही रम्याला असं काही सांगितलं होतं का गुरुजी असं विचारतात. त्यावर गुरुजी म्हणतात, हो जरूर, मी रम्याला सांगितलं होतं की पार्थचं आणि तिचं लग्न होणार असेल. पार्थ आणि ती दोघंजणं स्वइच्छेने स्वमर्जीने लग्नमंडपात बसलेले असतील आणि लग्नमंडपात पार्थचं दुसरं लग्न होणार असेल ते त्याच्याच पहिल्या बायकोबरोबर म्हणजे काव्याबरोबर. हो मालिनी, मी म्हटल्याप्रमाणे सगळं घडेल, पण पार्थच्या नशिबात बायको हिचं नाव म्हणून जे लिहिलेलं आहे ते फक्त काव्य आहे. त्यामुळे पार्थच्या आयुष्यात 2 लग्नांचा योग जरी असला तरीही बायको मात्र त्याची एकच असेल आणि ती म्हणजे काव्या. काव्या आणि पार्थ या दोघांच्याही पत्रिका अगदी उत्तम जुळतात. त्यामुळे पार्थ आणि काव्या हे दोघंजण एकमेकांसाठी अनुरूप आहेत. त्यामुळे रम्याने कितीही प्रयत्न केले, काहीही झालं तरीही तुम्ही काहीच करू शकणार नाही आणि पार्थ आणि काव्याचं नातं कधीच मोडलं जाणार नाही. पार्थ आणि काव्या हे दोघंही कायम एकत्र असतील आणि एकत्रच राहतील, समजलं तुला. त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, काव्याला खूप कष्ट करावे लागणार आहेत पार्थला मिळवण्यासाठी. त्यांच्या नात्यात खूप अडथळे येतील, खूप अडचणी येतील, खूप गोष्टींना तिला सामोरं जावं लागेल. अडचणीतून मात करून, त्रासाला सांभाळून, जाचातून पुढे सरकून तिला पार्थबरोबरच्या नात्याला व्यवस्थित करावं लागेल. तुला तर माहिती आहे, एखादा सोन्याचा दागिना जेव्हा बनवायचा असतो तेव्हा सोन्याला अगदी आगीतून सुलाखून बाहेर काढलं जातं. कोळशातून जेव्हा हिऱ्याची निर्मिती होते तेव्हा हिऱ्यालासुद्धा घाव सोसावेच लागतात. त्याबरोबर मालिनी काकू हे सगळं ऐकून खूप खुश होतात आणि म्हणून जातात, गुरुजी तुमचे खूप खूप आभार झाले. तुम्ही जर म्हणाला आहात ना की पार्थ आणि काव्याचंच नातं आयुष्यभरासाठी टिकणार आहे म्हणून, तर मला पूर्ण खात्री आहे तुम्ही जसं म्हणालाय ते तसंच होईल. गुरुजी तुमच्या तोंडात दही साखर पडू. ज्या दिवशी माझा पार्थ आणि काव्या एकत्र येतील त्या दिवशी मी तुम्हाला घरी पूजा सांगायला बोलवेन आणि तुमच्या हातांनी तुम्ही त्या दोघांनाही भरभरून सुखी संसाराचे आशीर्वादही द्याल ना गुरुजी. त्यावर गुरुजी होकार देतात. मग मालिनी आता विचार करू लागते की चला, याचा अर्थ आता सगळं काही व्यवस्थित होणार, पार्थ आणि काव्या एकत्र येणार. हे सगळं पहिलं जाऊन मला त्या वेडाबाईला सांगायला हवं. मगापासून कसलं, काल रात्रीपासून रडत बसली आहे. मग मालिनी काकू घाईघाईने धावत पळत घरी आलेले असतात आणि मग घरी येऊन त्या काव्याला सांगतात की काव्या, तुझ्या मनात जी भीती होती ती भीती दूर करण्यासाठी नाही तर किंबहुना नष्ट करण्यासाठी मी जाऊन स्वतः साठे गुरुजींना भेटून आलेली आहे आणि साठे गुरुजींनी मला स्वतःहून सांगितलेलं आहे की तुझं आणि पार्थचंच पुन्हा एकदा लग्न होणार आहे. म्हणजे ते रम्याला म्हणाले की लग्न मंडपात ते दोघं बसलेले असतील, त्यांच्या हातात हार असतील वगैरे वगैरे सोयंसो, आणि खरोखर ते सगळं साठे गुरुजींनी सांगितलं आहे म्हणजे होईलसुद्धा. पण गुरुजींनी मला शेवटी असंही सांगितलं की नातं हे तुझं आणि पार्थचंच पुढे येणार आहे. पार्थ आणि तूच भविष्यात एकत्र असाल. बरं, आता रडणं वगैरे बंद कर आणि उद्याच्या मकर संक्रांतीच्या तयारीला लाग. अरे बापरे, नंदिनीचं सुद्धा वाण द्यायचं आहे की तिचीसुद्धा पहिली संक्रांत आहे. मग मालिनी काकू पहिला जीवाला फोन लावतात आणि जीवाला घरी बोलावतात. त्या जीवाला सांगतात की नंदिनीसाठी मकर संक्रांतीचा वाण घेऊन जा. जीवा घरी आलेला असतो. मग मालिनी काकू जीवाकडे नंदिनीसाठी हलव्याचे दागिने, काळ्या रंगाची साडी, त्याचबरोबर जोडव्या, पट्ट्या, परत वाण, फळं, जे काही असतं, गजरा, फूल, ते सगळं पाठवून देतात. जीवा आता घरी नंदिनीकडे आलेला असतो आणि तो आता नंदिनीला त्या सर्व गोष्टी दाखवत म्हणतो, नंदिनी, उद्या आपल्या लग्नानंतरची आपली पहिलीच मकर संक्रांत आहे आणि आपल्या पहिल्या मकर संक्रांतीसाठी आईने हे सगळे तुझ्यासाठी दागिने पाठवलेत. आता पहिले तर नंदिनी नकार देऊ लागते. त्यावर मग शारदा तिला म्हणत असते, नंदिनी हे बघ, असं नाही म्हणायचं नसतं. लग्नानंतरचा तुझा पहिला संक्रांतीचा सण आहे
आणि पहिला सण खूप महत्त्वाचा आणि खास असतो. नाही म्हणून असं चालत नाही. आणि तुझ्या सासूने एवढ्या प्रेमाने, मायेने, आपुलकीने आयाबाईचे लेणी पाठवलेले आहे तुझ्यासाठी. ही पद्धत असते. जर तू आता हे सगळे वाण स्वीकारले नाहीस ना, तर एका पद्धतीने तू मालिनीताईंचाच अपमान करशील. आणि मला अजिबातच वाटत नाही आहे की तुला मालिनीताईंचा अपमान करायला आवडेल. त्यामुळे मला तरी वाटतं की गुपचूपपणे तू हे सगळे दागिने आणि ही साडी घ्यायला हवी आणि उद्या नेसायलासुद्धा पाहिजे. मला सांग, जर तुझ्या आईचा असा कुणी अपमान केला तर तुला चालेल का? नाही ना. मग तसंच तू सुद्धा असा मालिनीताईंचा अपमान नाही करायला हवा. कितीही झालं, काहीही असलं, जीवांबरोबर तुझं भांडण का असेना, पण तरीही मालिनीताईंनी मात्र तुला अगदी स्वतःच्या मुलीसारखा जीव लावलेला आहे. प्रत्येक वेळी त्यांनी तुझी साथ दिली, तुझ्या पाठीशी उभ्या राहिल्या ठामपणे. मग आज जेव्हा त्यांनी तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने काहीतरी भेटवस्तू पाठवलेल्या आहेत, तेव्हा हे तुझं कर्तव्य नाही आहे का की तू ते स्वीकाराव्या, म्हणून ते सुद्धा अगदी आनंदाने. मला मान्य आहे की तू जीवावरती नाराज आहेस, रागवली आहेस. राग, रुसवे, चिडणं सगळं काही आपापल्या जागी आणि या सर्व गोष्टी आपल्या जागी. चल लवकर घे बरं त्यांच्या हातातलं वाण. त्यावेळी मग मात्र नंदिनी जीवांकडे रागाने बघू लागते. त्यावर मालिनी काकूंचा मान राखायचा आहे ना तुला, असं शारदा म्हणते. आणि मग नंदिनीला जीवाच्या हातातलं ते वाण घ्यावंच लागतं. मग नंदिनी जीवाच्या हातातनं ते वाण घेते आणि घरात येते व घरात येऊन आता तिथे सगळं वाण बघते आणि आईला म्हणते, ठीक आहे आई, उद्या मी हे सगळं नेसेन. त्याबरोबर लगेचच दुसऱ्या दिवशी इकडे काव्या हिने छान अशी मालिनी काकूंनी दिलेली काळ्या रंगाची साडी घातलेली असते. छान दागिने वगैरे घालून ती तयार झालेली असते. मालिनी काकूंनी काव्याला रात्रीच सगळं सांगून टाकलेलं असतं की रम्याचं लग्न पार्थबरोबर होणार नाही आहे, तर तुझं आणि पार्थचंच लग्न शेवटी पुन्हा होणार आहे. आणि रम्या जे काही बोलली ते सगळं खोटं होतं. मग काव्या आता ठरवते की रम्याची चांगलीच मस्ती जिरवायची आणि तिला चांगली अद्दलसुद्धा जन्माची घडवायची. मग आता काव्या काय करते, काव्या ही मुद्दामून पार्थबरोबर पतंग उडवण्यासाठी वरती गच्चीवर येते. काव्या इतकी सुंदर दिसत असते की पार्थ काव्याला बघतो आणि बघतच राहतो. मग काय, काव्या अगदी बिमाखात पतंग उडवू लागते. आणि आता पार्थ आणि काव्या पतंग उडवत असतात एकत्र. रम्याला हे सगळं बघून खूपच जास्त जेलेसी होत असते. त्यावेळी मग आता रम्या ही काव्याकडे रागारागाने बघत असते. तोपर्यंत काव्या रम्याचा पतंग कापते आणि रम्याला तिची लायकी दाखवून देत म्हणते, रम्या, पतंग कापला तुझा, हरलीस तू, फूट आता इकडनं. त्यावेळी मग मात्र रम्या ही म्हणू लागते, हे बघ काव्या, तू जास्त शहाणपणा. त्यावर काव्या म्हणते, रम्या, तिळगुळ खा आणि गोड बोल. जे तुला 7 जन्मात जमणार नाही ते कमीत कमी आजच्या दिवशी तरी कर, आज सण आहे. मग मात्र रम्याला तोंड मिटून खाली निघून जावं लागतं. मग काव्या पार्थला म्हणते, चला आता आपल्यात होऊन जाऊ द्या मग जुगलबंदी. आणि मग ते दोघंजणं छान पतंग उडवू लागतात, मज्जा करू लागतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.